जगद्गुरु तुकोबांचा सेवेकरता निवडलाय. महाराज या अभंगामध्ये भगवंताची भक्ताबद्दल असलेली भक्तवत्सलता प्रकट करतायत. सर्वसाधारणपणे संसारातल्या लोकांची एक धारणा असते, श्राद्धाचं कीर्तन असलं, पुण्यतिथीचं कीर्तन असलं म्हणजे कीर्तनकाराने मरण शब्द असलेला, शेवट शब्द असलेला अभंग घेतला पाहिजे. पण मी त्याला अंधश्रद्धा मानतो. तुकोबांच्या गाथ्यातला कुठलाही अभंग घ्या, तो एकाच तोला मोलाचा आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी अभंगावर चिंतन करावं आणि तेच पुण्य या मातोश्रीच्या चरणी समर्पित करावं, या उद्देशाने या अभंगाची निवड मी केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल आपण तुम्ही आम्ही सगळे मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोत. मृत्यू लोकामध्ये मानव जन्माला आला की त्याला काही बंधन आहे. मनानं काही वागता येत नाही, मनाने वागू नये. शहाण्या माणसाने मनाने वागू नये. जी माणसं मनाने वागली ती माणसं वाया गेली, लक्षात ठेवा. म्हणून शहाण्या माणसाचं ऐकावं, शास्त्राचं ऐकावं. भागवतात असं वर्णन आलं की शास्त्राच्या, संतांच्या, श्री गुरुच्या, देवाच्या नजरेत माणसानं वागलं पाहिजे. समाजाच्या नजरेत वागावं अजिबात काही गरज नाही. पण हल्ली लोकांना असं वाटतं आम्ही फक्त समाजाच्या नजरेत चांगलं वागावं. शास्त्रानं आम्हाला चांगलं म्हणू नाही तर न म्हणू, देवाने आम्हाला चांगलं म्हणू नाही तर न म्हणू, पण समाजाने आम्हाला काय म्हणलं पाहिजे? चांगलं म्हणलं पाहिजे, हभप म्हणलं पाहिजे, मोठे महाराज म्हटलं पाहिजे. अशी समाजाने आम्हाला मानावी अशी आमची धारणा आहे. मला असं वाटतंय समाज भुलवण्यापेक्षा देव भुलवणं फार चांगलं आहे. का बरं? लक्षात ठेवा, देवाला भुलवायला जाल तर देवच व्हाल. काय म्हणतोय? देवाला भुलवायला जाल तर देवच व्हाल, समाज भुलवायला जाल तर नरकाचे अधिकारी व्हाल. कारण समाज घडी घडी बदलणारी गोष्ट आहे. आज एक बोलतो समाज, उद्या एक बोलतो समाज, परवा एक बोलतो समाजाचं काय खरं आहे? म्हणून शहाण्या माणसाच्या नजरेत चांगलं असण्याकरता शास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे. आज हे श्राद्ध कर्म आहे. श्राद्ध कर्माचं वर्णन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बऱ्याच ग्रंथात, भागवतात आलं, ते रामायणामध्ये आलं, ते देवी भागवतात आलं, ते शिव महापुराणात आलं, ते हरिवंश पुराणामध्ये आलं, ते स्कंद पुराणात आलं, ते पद्म पुराणात आलं आणि गरुड पुराण तर त्याच्याकरता स्पेशल आहे. गरुड पुराणामध्ये सगळे मिळून 239 काहीतरी अध्याय आहेत. 247 अध्याय गरुड पुराणामध्ये. त्याच्यामध्ये 3 खंड आहेत. आपण जे 18 अध्यायाचं गरुड पुराण रोज वाचतो हे माणसं मेल्यानंतर, ते फक्त त्याच्यातल्या गरुड पुराणातल्या उत्तरखंडावर अर्थात प्रेतकल्पावर अवलंबून आहे. फक्त 18 अध्यायाचं. फक्त मृत्यू पश्चात त्याची गती काय होते एवढंच वर्णन त्या आपण वाचतो त्या 18 अध्यायाच्या गरुड पुराणामध्ये आहे. पण ज्यावेळेला 247 अध्यायाचं अध्ययन करतो त्यावेळेला नेमकं मानवानं कसं जगावं याचं चिंतन माणसाच्या लक्षात येते. बऱ्याच लोकांनी गरुड पुराणाबद्दल मनामध्ये तर्क वितर्क साठवलेत. वाचू नये, घरात ठेवू नये, ब्राह्मणांनीच वाचलं पाहिजे, असे बरेच काही त्याच्याबद्दल तर्क वितर्क आहेत. गंमत काय, अभ्यास करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि जर तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने वाचणार असाल तर मला वाटतं वाचायला हरकत नाही. कारण त्या अभ्यासाच्या दृष्टीने वाचलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि कळणार कसं? कवर लोकांनी सांगावं आपण ऐकत राहावं. बरं, ते सांगतायत ते तरी खरं का त्यांच्या मनाचं हे तरी काय माहिती आहे? हे कळण्याकरता स्वतःही काही आत्मचिंतनी बनलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल माणूस मृत पावल्यापासून ते दशक्रिय विधेपर्यंत जे श्राद्ध असतं त्याला नवश्राद्ध म्हणतात. पहिल्या दिवशीचा पिंड, दुसऱ्या दिवशीचा पिंड, तिसऱ्या दिवशीचा पिंड, असे 10 दिवसापर्यंत 10 पिंड द्यावे लागतात. त्याला नवश्राद्ध म्हणतात. 10व्या दिवसापर्यंत जे केलं जातं. आता हल्ली डिजिटल दुनिया निघाली, लोकांना वेळ नाही आणि त्या पूजा करणाऱ्याला वेळ नाही. मग ते एकाच दिवशी, पहिल्या दिवसापासूनचे 10 पिंड एकाच दिवशी पाडतात. 10व्या दिवशी त्याला नवश्राद्ध म्हणतायत. 10वं, 11वं, 12वं, 13वं, 14वं या दिवसापर्यंत जे श्राद्ध असतं त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतायत. आणि तिथून पुढे जे श्राद्ध असतात म्हणजे मग महिन्याचं मासिक आहे, पुण्यतिथी आहे, अक्षय तृतीयेचं श्राद्ध आहे, पितरपाठातलं श्राद्ध आहे, हे जे सगळे श्राद्ध आहे याला पुराण श्राद्ध म्हणतंय शास्त्र.
तीनही प्रकारचे श्राद्ध प्रत्येक मुलाने इथे जन्माला आलेल्या केले पाहिजे आपल्या आई वडिलांच्या प्रीत्यर्थ. जगामध्ये हे काही कर्तव्य आहेत मानवाची, त्याच्यातलं हे एक आद्य कर्तव्य आहे आई वडिलांप्रती श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल थोडं महाभारताकडे चला. महाभारतामध्ये 5 पांडव वनवासामध्ये फिरत होते. ऊन लागत होतं, दुपारची वेळ, आणि वनवासामध्ये फिरत असताना तहानेनं व्याकुळ झाले. धर्मानं विचारलं आपल्या भावंडाला, का रे पाणी आहे का? पाणी नाही गड्या. सहदेवा जरा पाणी शोधून ये बरं. लहान होता सहदेव. सहदेव पाणी शोधायला गेला, येत नाही म्हणून नकुल शोधायला गेला, तोही येत नाही. मग अर्जुन गेला, तोही येत नाही. मग भीम गेला, भीमही परत येत नाही. शेवटी धर्मराजच शोधण्याकरता बाहेर पडले. एका तळ्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर हे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव त्या तळ्याच्या किड्यालाच गतप्राण होऊन मृत होऊन पडलेले आहेत. धर्माने विचार केला, माझे भाऊ इतके कमजोर नाहीत की कशाने तरी मारावे, हे बलवान आहेत, पडले कसे असे? या पाण्यात काहीतरी दोष असला पाहिजे. पाण्याला हात लावल्याबरोबर यक्ष प्रकट झाला. थांब धर्मा, हे तळ माझं आहे, हे सरोवर माझं आहे, आणि माझ्या परवानगीशिवाय जो कोणी या तळ्याला हात लावेल त्याला मी मृत्यूदंड देतोय. धर्माने विचारलं, पण पाणी प्यायचं असल्यास कसं करावं? म्हणले, मी त्याला काही प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाची जर उत्तर बरोबर देता आली तर पाणी पिऊ देतो, नाही अन्यथा नाही. तुझ्या भावाला जमलं नाही म्हणून मृत्यू झाले. धर्मा, मी तुलाही काही प्रश्न विचारतो, जर तुला उत्तर बरोबर आली तर पाणीही देतो, तुझे भाऊही जिवंत करतो. धर्माला बरं वाटलं. विचारा प्रश्न. यक्षाने धर्माला 19 अर्थात 19 प्रश्न विचारले. त्याच्यातलं एक आपल्या कामाचा आहे, एकच सांगतो फक्त. त्या यक्षाने धर्माला विचार, धर्मा, मृत्यू लोकामध्ये सगळ्यात जास्त ओझ कशाचं आहे? तुम्ही सगळे माझ्या समोर बसलेले धर्म आहेत, खरंच सांगा, मृत्यू लोकामध्ये सगळ्यात जास्त ओझ कशाचं आहे? कशाचं ओझ आहे? पापाचं? हा, म्हातारपणाचं ओझ आहे? ठीक आहे, अजून कशाचं सांगा? अजून कोणाला वाटतंय? टाळकरी, कशाचं ओझ वाटते तुम्हाला? पापाचं ओझ? दगडाचं? कशाचं ओझ आहे? तुम्ही काही म्हणा गड्या. धर्मानं जे उत्तर दिले ते सांगतो मी. धर्माने सांगितलं, यक्ष महाराज, मला असं वाटतंय मृत्यू लोकामध्ये सगळ्यात जास्त ओझ कशाचं असेल ते पापाचं नाही, कारण पापाचं ओझ पुण्य केलं की फिटतंय. पण एक ओझ असं आहे, ते फेडल्याशिवाय फिटतच नाही. कोणतं ओझ आहे? ते ओझ आहे ऋणाचं ओझ. ते ओझ आहे उपकाराचं ओझ. कशाचं? उपकाराचं. ऋणाचं ओझ फेडल्याशिवाय फिटत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऋणवैर हत्या, ऋणवैर हत्या, ऋणवैर हत्या. हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता, ने दिता, हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता. ऋणवैर हत्या, हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता. ऋणवैर हत्या, हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता, हे तो न चुके ने दिता. ऋण, वैर आणि हत्या हेतू न चुकेने दिता. महाराज म्हणाले, कोणाचं ऋण घेतलं असेल फेडावं लागेल, नाही फेडलं तर ते पुढे पुढे पुढच्या जन्मातही मागं लागतं. ते पुढे पुढे जोपर्यंत तुम्ही फेडत नाही तोपर्यंत ते मागं लागतं. या जन्मात कोणाशी वैर केला असेल फेडावं लागेल, आणि या जन्मात कोणाची हत्या केली असेल फेडावं लागेल. हे चुकत नाही बघा. या जन्मात किती कोंबडे मारले, किती बकरे मारले, हत्या ही.
जितके जितके मारले तितके तितके दारामध्ये सुरा घेऊन उभा आहे, फक्त मरणाची वाट पाहत आहेत. हंस खाता हंस करी खाता हंस करी हंस खाता हंस करी खाता हंस करी जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला हंस खाता हंस करे जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला हंस खाता हंस करे जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला जोडली वैरी ठेविला. बाळासाहेब त्यांचा एक असा बसलाय, रोज एक गावाचा खेळ करायला येत, कसं होईल? आणि मग आमचं तर विचारूच नका. 3 हा असं हा लोकाला चैत्र महिन्यात श्रावण महिन्यात गर्दी असते. आमचं असं 12 महिने खेळ आहे बघा. चैत्र असू दे नाही तर श्रावण असू दे नाही तर भाद्रपण काही माती असू दे, रोज 3 रोज नाही. 3 आता काही वाटत नाही 3चं मला, पण 2 तर पक्केच आहेत, काहीच नाही. त्यात काय झालं, आम्ही शुद्ध वारीला पंढरीला जातो आणि वद्य वारीला जगमित्राला पायी जातो आपल्या मठामधून. कोणी येऊ नाही तर नाही येऊ, पताका खांद्यावर घ्यायचा आणि निघायचं. आणि कालच्या वारीला पाऊस होता किंवा पावसात भिजत गेलो आणि भिजल्यामुळं मग त्याला जास्तच झालं. जाऊ दे मरू दे, आता काय नुसतं कीर्तनातच म्हणायचं देहो जाऊ आत्वारा हो, जाऊ द्या नाही, आता ते काय बिघडलंय. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला. कोंबडे कापताना बकरी, हे सगळे वैरी आहेत, बदला नक्की घेणार आहेत. गरुड पुराणामध्ये असं वर्णन आलं, आपल्या पोटी मुलगा म्हणून कोण जन्माला येतो? बारीक आहे का? 3 जण आपल्या पोटी मुलगा म्हणून जन्माला येत असतात. 3 जण. कोण कोण? एक, तुम्ही ज्याचं या जन्मामध्ये ऋण घेतलं, कर्ज घेतलं आणि फेडलं नाही, तो पुढच्या जन्मी मुलगा म्हणून आपल्या पोटी जन्माला येतो आणि बापाची पैसे उधळीतो. आणि मग बाप म्हणतो, आमच्या पोराला जन्मल्यापासून दवाखान्यात आतापर्यंत 50 लाख गेले असतील. अरे दाद्या, ते 50 लाख तुझे नव्हतेच, त्याचं ते पूर्वजन्मातलं देणं होतं, ते फेडावं लागलं. ज्याच्याशी ऋण घेतलं फेडलं नाही, मुलगा म्हणून जन्माला येतो, फेडून घेतो. मग दारूत घालवितो, कुठं त्याचा ते काही सांगायचं काम नाही, ते कुठेही घालवितो. ज्याच्याशी वैर केलं तो पुढच्या जन्मात मुलगा म्हणून जन्माला येतो आणि सख्या बापाशी सख्या माईशी वैर करतो. आणि मग लोक म्हणतात ते बाप लेक आहेत, पण त्यांच्यात असता आडवा इस्तू जात नाही, कारण तो पूर्वजन्मातला वैरी आहे. एक तर तुम्हाला सांगतो ते बोलत नाही. कधी कधी तर ती इतकी टोकाला जाते भूमिका, बाप तरी पोराचा खून करतो किंवा पोरगा तरी बापाचा खून करतो, अशा बातम्या येतात. आता तो वैरी असतो पूर्वजन्मातला. किंवा कधीतरी 10-20 वर्षानंतर त्या दोघातलं वैर संपत आहे, आणि ज्या दिवशी वैर संपत आहे त्या दिवशी बाप तरी मरतो किंवा मग मुलगा तरी मरतो. आणि प्रारब्धात जर जगणं असेल त्यांच्या, तर 20 वर्षानं न बोलणारे बापले पण अचानक बोलायला चालू होतात. वैर संपलं. पूर्वजन्मातला वैरी मुलगा म्हणून येतो, पूर्वजन्मातला ऋणकरी मुलगा म्हणून येतो, आणि पूर्वजन्मात ज्याची हत्या केली तो मुलगा म्हणून पोटाला येतो. या जन्मात कुळाचा वंशाचा काटा काढतो. बघा, लक्षात ठेवा. अजून कोण येते मुलगा म्हणून? महाराज म्हटले आपले पितर मुलगा म्हणून जन्माला येत आहेत. पितर आल्याची लक्षणं सांगितली गरुड पुराणानं. त्याला जमिनीबद्दल प्रेम असतं, आईवडिलाबद्दल प्रेम असतं, गावाबद्दल कळकळ असते, सगळ्या नात्या गोत्यात जावं वाटतंय, पैशाबद्दल जरा जपून ठेवावं वाटतात. अशा सगळ्या लक्षणांनी युक्त असला की समजून जायचं हे आपले पूर्वज आहेत, आपल्या वंशात जन्माला आले, ते प्रेम असते. अर्थात हे 3 जण येतात. ऋण वैर हत्या फिटत नाही, आणि ऋण माणसावर आहे महाराज, ऋण फिटत नाही. विठ्ठल कोणाकोणाचं ऋण आहे माणसावर? बारीक आहे का? 4-5चं ऋण आहे माणसावर. एक ऋण आहे देवाचं, त्याला देवऋण म्हणतात.
एक ऋण आहे ऋषीचं, त्याला ऋषी ऋण म्हणतात. एक ऋण आहे भूताचं, त्याला भूत ऋण म्हणतात. एक आहे मानवाचं, त्याला मनुष्य ऋण म्हणतात. आणि एक आहे पितराचं, त्याला पितृ ऋण म्हणतात. अशी 5 ऋण आहेत माणसावर. 5च्या ऋणात माणूस ओझा असतो बघा. त्याला पहिलं ऋण आहे त्याला देव ऋण म्हणतात. देवाचं ऋण आहे. काय ऋण आहे देवाचं? बाबा रे, कुणाला कुत्र्याचा देह आहे, कुणाला मांजराचा देह आहे, कुणाला डुकराचा देह आहे, पण त्याचा उपकार आहे त्यानं आपल्याला मानवाचा देह दिला. देव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण दयाची. जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे. देहा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे. देहा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे. दयाचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. देवाचं ओझ आहे, त्याला देव ऋण म्हणतात बघा. जो देह त्यानं कोणाला दिला नाही तो आपल्याला दिला. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख भोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासी जीवपणा भवरोग. दिला महाराज त्यानं देह दिला, म्हणून देवरून झाला, आपल्यावर ओझ झालं देवाचं. आणि मग देवरून कशानं फिटतंय? महाराज म्हणाले त्याचं भजन केलं की ऋण फिटतंय. तयाचे करीन चिंतन, गायीन गुण तयाचे. त्याची गुण गायले, त्याचं चिंतन केलं की देह दिल्याला ऋण फिटलं बघा. देव ऋण म्हणतात याला. दुसरं ऋण आहे ऋषी ऋण. ज्या गोत्रात जन्माला आलेलो असतो त्या ऋषीचं ऋण असतं. मग जेव्हा जेव्हा तर्पण करतात, तीर्थावर जातात, तेव्हा तेव्हा ऋषीला अर्घ्य द्यावं लागतंय. फिटते त्या ऋणातून. किंवा साधू संताचं ऋण, ज्ञानोबाचं ऋण आहे, तुकोबांचं ऋण आहे, याला ऋषी ऋणच म्हणतात. यालाही ज्ञानोबानी ज्ञानेश्वरी सांगितली, तुकोबानी गाता आपल्या करता लिहिली. हे ऋषी ऋण आहे. कशानं फिटते महाराज? हे ऋषी ऋण फिटण्याकरता त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं आचरण करावं लागतंय. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटी काही. ऋषी ऋण फिटतंय. एक आहे देवऋण, चिंतनानं फिटतंय. ऋषी ऋण त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं आचरण केलं की फिटतंय. तिसरं आहे भूतऋण. भूतऋण म्हणजे कोणतं? कोणत्या भूताचं? पिपळा खालच्या, बरोबर आहे ना? नाही, त्याला म्हणत नाहीत भूत. भूतऋण कशाला म्हणतायत? हे पशु पक्ष्याचं काही माणसावरून आहे, त्याला भूतऋण म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही सगळे शेतकरी आहे, शेतामध्ये उंदीर जास्त झाले की त्याला खाण्याचं काम करतो कोण? साप. आणि मग सापाचं मानवावर, शेतकऱ्यावर ऋण होतंय ना, त्याला म्हणतात भूतऋण. आपली भारतीय संस्कृती फार चांगली आहे. या भूतऋणातून उतरे होण्याकरता आपल्या पूर्वजांनी सणांची उत्पत्ती केली बघा. सर्पाच्या ऋणातून उतरे होण्याकरता आपल्याकडे एक सण आहे, त्याला म्हणतात नागपंचमी, बरोबर आहे ना? हां. गाईचं ऋण आहे, ती आपल्याला बैल देते, दूध देते, गौमूत्र देते, शेण देते. गाईचं ऋण आहे. मग गाईच्या ऋणातून उतरे होण्याकरता आपल्याला बारस आहे. कोणती बारस? गाय गोऱ्याची बारस, त्याला गोवत्स बारस म्हणतात बघा. अजून नवऱ्याच्या ऋणातून उतराय होण्याकरता आपल्याकडे सण आहे काल झालेला. का हो हसला? चुकलं काय? बैलाची. हा, नवऱ्याच्या आलं का चुकून? आजारी असल्यामुळे व्हायला लागलं. बैलाच्या ऋणातून उतरे होण्याकरता सण आहे काल झाला. काय म्हणतात त्याला? पोळा. अर्थात ह्या सणांची निर्मिती आपल्याकडे या भूत ऋणातून उतरे होण्याकरता आहे. कुत्रा घराची शेताची राखण करतो, ऋण आहे.
म्हणून या पशुचं जे ऋण असतं त्याला भूतऋण म्हणतात, फेडावं लागतं. देवऋण, ऋषीऋण, भूतऋण. चौथं ऋण आहे मनुष्याचं, मानवाचं ऋण असतं, त्याला मनुष्य ऋण म्हणतात. कधी 10-5 कुणाची घेतलेली असतात, कधी कुणाला दिलेली असतात. मदतीची गरज असते एकमेकाला. आज आता हा कार्यक्रम आहे, कोणी पंगत वाढेल, ते ऋण होत असतं. अनेक असे छोटे मोठे ऋण माणसावर होतात. मानवाचं ऋण कशानं फिटतंय? शास्त्र असं म्हणतंय, कोणी आपल्याला ग्लास भरून पाणी देत असेल तर आपण त्याला कपभर दूध पाजलं पाहिजे. शास्त्र वचन आहे बरं का. म्हणजे कोणी आपल्याला मदत करत असेल तर आपणही त्याला काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. मानवाचं ऋण फिटतंय बघा यानं. एक जण म्हणला आपलं कोणावरच ऋण नाही, कोणाचंच ऋण नाही आपल्याला. खाडोस करू वजरी कामं केले मला. बाबा रे, गरुड पुराण काढा. ती असं म्हणतंय, माणसं म्हणतात कोणाचंच ऋण नाही, पण मेल्यावर जे चौघण होतात त्यांचं तरी ऋण होतंयच. ते बिचारी फुकटच नेतात किंवा चौघण येतात ते, आणि त्यांचं फेडा काय उठून येतो का मसन वाटेतून? पुन्हा उठून यायचं म्हणत येता येईल का त्याला? ते मनुष्य ऋण आहे बघा. हे 4 ऋण झाले. आणि 5वं ऋण आहे पितृ ऋण. ज्यांच्या कुळात जन्माला आलोत, ज्या मायबापाने जन्माला घातलं, त्यांच्या कुळामध्ये आश्रय दिला, ते असतं पितृ ऋण. कशानं भेटतंय? महाराज म्हणाले, श्राद्ध कर्म केलं, पिंडदान केलं की पिंड पदावरी दिला